काय हो, तुम्ही कधी चिलका डाळीमध्ये या वस्तू घालून ही रेसिपी बनवली आहे का? नसेल बनवली तर एकदा नक्की बनवून बघा. 1 वाटी चिलका डाळ घेतलेली आहे. ती पाण्याने स्वच्छ धुतली. त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घातलं. चवीनुसार मीठ घालायचं आणि कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित ती शिजली जाते. कुकर लावेपर्यंत बाकी तयारी आपण करून घेऊया. तर थोडंसं खोबरं काढून घ्यायचं आहे. ते सुकं खोबरं थोडंसं काढून घेतलं. त्याचे काप करून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा मिक्सर जारमध्ये खोबरं, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे घालायच्या आहेत. कमी जास्त करू शकता. आलं आणि लसूण घालायचं आहे. आल्याचा छोटा तुकडा घालायचा आहे. हे मिक्सरला अगदी गरगरीत वाटून घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकायची. तर कोथिंबीरीने कलर खूप छान येतो आणि चव पण खूप छान येते. त्याचबरोबर आता हे मिक्सरला गरगरीत असं वाटून घेतलं. थोडं पाणी घालून पुन्हा मी फिरवून घेतलेलं आहे. आता हे कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. बघा डाळ चांगली शिजलेली आहे. ती अशी घोटून घ्यायची आहे चमच्याने. आता उडदाची डाळ बरेच जण करतात, पण ही चिलका डाळीची आमटी एकदा करून बघा. वेट लॉससाठी खूप फायद्याची आहे. आठवड्यातून 2दा बनवली तर बघा याचं सूप बनवून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. एवढी चवदार आणि चविष्ट आणि रुचकर बनते. एक सोडून 2 भाकरी खाल बघा. तर वजन कमी करण्यासाठी बेस्ट आहे आणि त्यामध्ये भरपूर सारं प्रोटीन आहे. तर आता एक टोप तापायला ठेवायचा. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेलामध्ये जिरी, मोहरी अर्धा चमचा, फ्रेश कढीपत्त्याची पानं घालायची, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि कलर येण्यासाठी थोडीशी हळद टाकायची. फोडणी चांगली तयार करून घ्यायची. वाटलेलं वाटण त्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा. तर कोथिंबीर आणि हिरवी मिरची घातल्याने कलर खूप छान येतो, अगदी हिरवागार येतो बघा. तर उडदाची आमटी बरेच जण करतात, पण उडदाच्या आमटीने पित्त, ॲसिडिटी होते. पण ही चिलका डाळीची आमटी पचायलाही हलकी आहे आणि अजिबात ॲसिडिटी, ढेकर काही होत नाही. एवढी चविष्ट आणि रुचकर लागते बघा. एकदा नक्की करून बघा. घोटलेली डाळ त्यामध्ये घालून घ्यायची. नंतर पाणी घालायचं. पाणी बेताने घालायचं. इथे मी चौघांसाठी बनवत आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. आता यामध्ये बघा मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर कलर एवढा छान आला आहे, चव तर विचारू नका. एवढी अप्रतिम चव लागते बघा. बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर छान चुरून अशी खाल्ली ना तर अगदी पोटभरीचं जेवण होऊन जातं. आता त्यामध्ये पाणी घातलं. पाणी घातल्यानंतर बघा यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता इथे मी खडा मिठाचा वापर केलेला आहे आणि अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवायची. उकळी येऊ द्यायची आहे. अधूनमधून असं हलवायचं आहे. तर जास्त घट्ट नाही आणि पातळही नाही ठेवायची. अगदी खाता येईल अशा पद्धतीने करायचे आहे. तर आता उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकताय बघा. तर जर तुम्हाला सूप म्हणून प्यायचं असेल तर थोडंसं जास्तीचं पाणी घालायचं आणि पातळ करून तुम्ही सूप म्हणून पण पिऊ शकता. अगदी आठवड्यातून 2 ते 3 वेळा जरी केली तरी एवढी बेस्ट आहे. तर आणि फास्ट वजन कमी होतं बघा. तर आता मस्त अशी आमटी तयार झालेली आहे. गरमागरम भाकरी, त्यासोबत अशी छान गरमागरम आमटी. वाव, मस्तच. कांदा, लिंबू तुम्ही घेऊ शकता आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. थँक्यू.